प्रभाग क्रमांक 14 मधील भाजपाच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या विकास कामाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल. बीटी कवडे रोड पुलाखाली गार्डन तसेच सुशोभीकरणच्या नावाखाली 10 लाख रुपयांची तरतूद. अद्याप 9,87,000 रुपये कामासाठी खर्च. प्रत्यक्षात बकाल गार्डन शिवसेनाचे उपविभाग प्रमुख पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे नितीन निगडे यांनी केले आरोप. पाहुयात ग्राउंड रिपोर्ट. पालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. आपण उभे आहोत प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क घोरपडी मुंडवा या परिसरामध्ये. आपण जर पाहिलं तर मुंडवाच्या इथून बीटी कवडे रोडच्या ब्रिज खाली आपण उभे आहोत. भाजपचे काही माजी नगरसेवक या ठिकाणी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांनी केलेल्या कामाची पोलखोल करण्यासाठी खास आपण हा ग्राउंड रिपोर्ट तयार केलेला आहे. आपण जो हा बघत असाल तर हा बीटी कवडे रोड पुलाखाली गार्डन तसेच सुशोभीकरण आणि यासाठी 10 लाख रुपयाचा निधी तरतूद करण्यात आली होता. अद्याप 9,98,000 रुपयाच्या या कामासाठी खर्च झाला असून पाहूयात खरंच हे काम झालंय का नाही. काय वाटतं? इथे बघा हे गार्डन आहे सुशोभीकरणासाठी. इथे या ठिकाणी 10 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च केलेला आहे. हे सगळे क्षणचित्र आपण जनता न्यूज वरती पाहू शकता. 10 लाख रुपये 10 लाख रुपये भाजपच्या माजी नगरसेवकाने या ठिकाणी निधी टाकला होता. 9,98,000 रुपये पेक्षा जास्त या ठिकाणी निधी या ठिकाणी मिळालेला आहे. आणि हे मिळत असताना आपण बघत असाल किती उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम केलेलं आहे. गार्डन झालेलं आहे. प्रभागातली जनता देखील गार्डन म्हणत आहे. हे कुठलं उद्यान आहे? स्मार्ट सिटी मध्ये आपण वावरत असताना जर भाजप या प्रश्नावरती पुन्हा निवडणूक लढवत असेल तर जनता आता कुठेतरी विचार करताना दिसत आहे. तर पाहूयात या प्रकरणी निगडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार, सप्रेम जय महाराष्ट्र. मी नितीन सुरेश निगडे, उपविभाग प्रमुख पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ. तुम्हाला माहिती देण्यासाठी मी आता उपस्थित होत आहे की पुणे महानगरपालिकेत जुना प्रभाग क्रमांक 21 व आता सध्याचा प्रभाग क्रमांक 14 यामध्ये भाजपने विकासाच्या नावावर जो भ्रष्टाचार केला आहे त्या भ्रष्टाचाराची पोलखोल मी काही 10-12 मुद्दे उपस्थित करून करत आहे. सन 2018-19 प्रभाग क्रमांक 21 बीटी कवडे रोड ब्रिज खाली गार्डन व सुशोभीकरण करणे यासाठी अंदाजपत्रकीय तरतूद रुपये 10 लाख करण्यात आली होती. अद्यावत खर्च 9,87,074 पैसे झालेला आहे. आता सध्या त्या पुलाखाली गेलं तर गार्डन आणि सुशोभीकरण नाही. हा भ्रष्टाचार नाही तर काय? मुद्दा क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 21 मधील बीटी कवडे रोड येथे अभ्यासिका उभारणे व व्यायामशाळा बांधणे यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे 10 लाख रुपये. अद्यावत खर्च झालेला आहे 9,93,016 रुपये. बीटी कवडे रोडला संपूर्ण बीटी कवडे रोड जर आपण पाहिला तर या बीटी कवडे रोडवर एकही अभ्यासिका नाही. मग हा पैसा गेला कुठे? मुद्दा क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 21 निगडे नगर. या निगडे नगरचा मी एक रहिवासी आहे. येथील इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करणे यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे 10 लाख रुपये. अद्यावत खर्च आहे 6,37,260 रुपये 39 पैसे. आजही तो ट्रान्सफॉर्मर आहे तिथेच आहे. मग ह्या 6,37,260 रुपयाचा निधी कुठे गेला? मुद्दा क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 21 श्रावस्ती नगर सर्वे नंबर 72 मधील जिजाऊ क्रीडा संकुल येथे स्वच्छतागृह बांधणे तरतूद 10 लाख रुपये. अद्यावत खर्च
8,17,160 रुपये. आज सकाळी जाऊन आलो मी, तिथे स्वच्छता गृह नाही. हा पैसा गेला कुठे? हे झाला 18-19. आता 19-20 मी तुम्हाला सांगतो. प्रभाग क्रमांक 21 ब, बीटी कवडे रोड, ब्रह्माराम सोसायटी समोर फुटपाथ बांधणे. तरतूद खर्च 10 लाख रुपये. अद्ययावत खर्च 8,36,373 रुपये 76 पैसे. आज सकाळीच मी तिथे जाऊन आलो, तिथे फुटपाथ अस्तित्वात नाही. मग पैसा गेला कुठे? मुद्दा क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 21 अ मध्ये विविध ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग व डिवायडर पट्ट्या रेंगवणे. तरतूद 10 लाख रुपये. अद्ययावत खर्च 8,76,071 रुपये 64 पैसे. 5 ते 6 वर्षात परिसरात झेब्रा क्रॉसिंग रंगवण्यात आला नाही. हा सरळ भ्रष्टाचार आहे. मुद्दा क्रमांक 3 सन 2019-20 मधलाच आहे. प्रभाग क्रमांक 21 ब, सर्व नंबर 72, श्रावस्तीनगर, जिजाऊ क्रीडा संकुल येथे पार्किंग शेड उभारण्यासाठी अनुषंगिक कामे करण्यासाठी तरतूद 10 लाख रुपये. खर्च झालेला आहे फक्त 66,606 रुपये. तिथे शेड नाही. मुद्दा क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 21 ब, सर्व नंबर 72, श्रावस्तीनगर, जिजाऊ क्रीडा संकुल येथे खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी तरतूद 10 लाख रुपये. अद्ययावत खर्च 9,90,276 रुपये 36 पैसे. मैदानावर गवत आहे, मैदान काही विकसित झाले नाही. हा सरळ भ्रष्टाचार आहे. मुद्दा क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 21 ब, सांडगोर वस्ती येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी तरतूद 10 लाख रुपये. अद्ययावत खर्च 8,97,272 रुपये 70 पैसे. सध्याला तो रस्ता कॉन्क्रीटचा नसून डांबरी आहे. कॉन्क्रीटचा झालेलाच नाही. हा भ्रष्टाचार आहे. आता सन 2020-21 प्रभाग क्रमांक 21 अ मध्ये बीटी कवडे पुलाखाली दुरुस्ती विषयी कामे. कुठल्या पुलाखाली दुरुस्ती केली? दुरुस्ती केलीच नाही. हा निव्वळ फार्स होता. तरतूद त्याच्यामध्ये 10 लाख रुपये करण्यात आले आणि अद्ययावत खर्च 6,46,088 रुपये करण्यात आलेला आहे. हा कागदी घोडे नाचून केलेला खर्च आहे. मुद्दा क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 21 अ मध्ये बीटी कवडे रोड येथील क्रीडांगणामध्ये विविध विकास कामे करणे. तरतूद 10 लाख रुपये. अद्ययावत खर्च 8,96,088 रुपये. संपूर्ण पुणे शहरामध्ये या क्रीडांगणासारखं भकास क्रीडांगण तुम्हाला कुठेही दिसणार नाही. कधी येऊन पहा, क्रीडांगणामध्ये तुम्हाला कळेल. असं करून यांनी प्रभागाला विकासाच्या नावावर भकास केलेला आहे. आणि आज तेच नगरसेवक कुठल्या तोंडाने आम्हाला मत द्या असं म्हणतात. हा सर्व भ्रष्टाचार उद्या त्या ज्या ठिकाणची नावं घेतली नाहीत तिथे व्हिडिओ काढून प्रसारित करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.